नमस्कार. आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. मी अर्धा किलो हे चिकन घेतलंय स्वच्छ धुवून 2-3 पाण्यानं. आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची अर्धा चमच, तिखट घालायचं अर्धा चमच, अर्धा चमच धनेपूड पावडर, अर्धा चमच गरम मसाला आणि अर्धा चमच चिकन बिर्याणी मसाला. अर्धा चमच मीठ. आता हे आपल्याला सर्व एकजीव म्हणजे आपल्याला चिकनमध्ये आपल्याला हे पूर्ण मिसळून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे मसाला चांगला लागला पाहिजे म्हणून मी थोडंसं आधी याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे. असं व्यवस्थित आपल्याला याला तिखट मीठ आपल्याला हे लावून घ्यायचं आहे चिकनला. अर्धा लिंबू आपल्याला याच्यामध्ये पिळायचा आहे. लिंबाने चव छान येते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसं बनवता तुमच्या गावी चिकन बिर्याणी. आता आपल्याला हे 5 मिनिट आपल्याला रेस्टला आपण चिकन मसाला काढेपर्यंत आपण रेस्टला ठेवूया. 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला जाडसर फिरून घ्यायचं आहे. 1 चमच मी जिरं टाकलं आहे. हे बघा जाडसर असं फिरून घेतलं आहे. 2 कांदे कापून घेतलेत मोठे. अर्धा किलो मी साधारण असलेले बासमती तांदूळ घेतले. 2 ते 3 उबळ्या तेल, म्हणजे आपण नेहमी भाजीपेक्षा थोडंसं जास्त तेल घ्यायचं आहे बिर्याणीसाठी. आता आपल्याला याच्यात थोडेसे खडे मसाले टाकायचे आहे. दोन आपल्याला लाल मिरच्या याच्यात सुकलेल्या आपल्या. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा आपल्याला फिरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आता आलं आणि लसणाची पेस्ट आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे. याचा आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान असं याच्यात फिरून घ्यायचं आहे तेलामध्ये. मस्त असा आपला छान असा कांदा भाजत आला आहे. कांदा कच्चा राहिला आहे की त्याची चव म्हणजे अशी गोडसर येते, म्हणून कांद्याला जेणेकरून छान असं आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा सगळं आपलं लसण, अद्रक आणि कांदा छान असा भाजून आला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे मसाले टाकून घ्यायचे आहे. अर्धा चमच मिरची, कारण की आपण ऑलरेडी चिकनमध्ये तिखट टाकून घेतलं आहे आधी सर्व. तसंच आपल्याला याच्यामध्ये सर्व तिखट आपल्याला मसाले आणि तिखट टाकून घ्यायचं आहे.
अर्धा चम्मच मिरची, अर्धा चम्मच आपल्याला गरम मसाला, धने पावडर अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच आणि गरम मसाला अर्धा चम्मच आणि बिर्याणी मसाला पण याच्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला टाकून घ्यायचा आहे। सर्व मसाले असे टाकून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लगेच चिकन आपल्याला सोडून द्यायचं आहे। चिकनमध्ये मी ऑलरेडी पाणी ठेवलेलं आहे, तर आपल्याला हे असंच सर्व आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। छान असं फिरून आपल्याला 2 ते 3 मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे। याच्यात थोडं पाणी ठेवल्यामुळं बुडी म्हणजे जास्त बुडाला लागायची एवढी हे नाही राहत आणि छान वाफून येते। आता याच्यावर आपल्याला ताट झाकून ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। मीठ टाकते अजून अर्धा चमचा, म्हणजे मगाशी तर टाकलंच होतं चिकनमध्ये, जसं चवीपुरतं लागेल तेवढं टाकून घ्यायचं आणि ताट झाकून आपल्याला 2 ते 3 मिनटाला वाफून घ्यायचं आहे। तसंच छान किती कलर आला, एकदम पटकन शिजून येते वाफेवर, पाणी न टाकता। आता याच्यात आपल्याला अर्धा पाऊण गिलास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याच्यात आता तांदूळ टाकायचे आहेत। आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला एक मोठी उकळी काढून घ्यायची आहे 5 मिनटं, म्हणजे जेणेकरून चिकनमधला थोडासा कच्चेपणा अजून दूर झाला पाहिजे। मोठी उकळी 5 मिनटं काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकून द्यायचे। स्वच्छ धुवून घेतले मी 2-3 पाण्यानं तांदूळ, आधीच 5 मिनटं आधी धुवून ठेवून दिले होते। आता याच्यामध्ये पाणी घालायचं काही काम नाही, कारण की याच्यामध्ये भरपूर पाणी आहे आधीच। आता आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं आणि थोडेसे संबार मी वरतून टाकून घेते, म्हणजे याचा सुगंध चांगला येते। आणि आपल्याला कुकराचं झाकण लावून एक मोठी शिट्टी काढून घ्यायची आहे मोठ्या गॅसवर, मग लो गॅसवर आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। हे बघा, छान अशी खिचडी मी शिट्ट्या काढून घेतल्या। थंड होऊ दिला आधी, नंतर मी झाकण उघडत आहे, त्याची वाफ जाऊ दिली 5 मिनटं। हे बघा, छान अशी ही चिकन बिर्याणी बनून एकदम तयार झाली आहे। एकदम 15 ते 20 मिनटात बनणारी ही चिकन बिर्याणी। छान असे तांदूळ जास्त मोठेही आकाराचे नव्हते, छोटेच आकाराचे होते, पण एकदम बिर्याणी एकदम छान अशी बनून सुटसुटीत आपले हे तांदूळ बनले आहे। कशी वाटली आमची बिर्याणी नक्की कमेंट करून नक्की सांगा। लाईक सबस्क्राईब जरूर करा जर व्हिडिओ आवडला तर।